आपल्या सर्वांना भीमशाहीर साहेबराव येळेकर आणि हा माझा कला संच यांच्या वतीने सविनय क्रांतिकारी जय भीम करतो। जय भीम, जय भीम, जय भीम। हाँ, जय भीम हमारी शान, जय भीम हमारी आन, जय भीम हमारा ईमान और जय भीम हमारी शान और सम्मान भी है, पहचान है हमारी। हम भीम वालों की आई चांगलं बसाई, माझ्याकडे तोंड करा, चांगलं बसा ना माया बसा। ही दिवाळी तुम्हाला भेट फार आमच्या भालेरावनी चांगल्या प्रकारे दिलेली आहे। तारीख भेटत नाही माझी, राष्ट्रीय लेवलला असतो मी, पण या गावामध्ये त्यांनी मला गेल्या वर्षी मी भेट दिली होती, ती देऊन गेलो होतो। त्या महामानवाला आपण सर्वजण वंदन करूया की ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने नवा जन्म दिला। है ना माय, कधी काय इज्जत आपल्याला उगत होतं का कोणी पहिले? माय बापानं फक्त पैदा केलं, पैदा, कधी काय इज्जत, सन्मान, मान, इज्जत आणि सन्मान, अधिकार, न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं ना माय। सगळ्याचं सामर्थ्य निर्माण केलं, मेलेल्या माणसाला वाघ बनवलं। साधी गोष्ट आहे का? अरे दादा बसले बापरे, यानं काय समोर येणार हा ना, ते एकदा माईक मध्ये बोलले। त्या महामानवाला आपण अभिवादन करूया। कशासाठी? हे सन्मानाचे हे जिने शिकविले, केले माणूस आम्हाला। माणूस आम्हाला आणि म्हणून बुद्ध गौतमाला वंदन, अरे बुद्ध गौतमाला वंदन, त्या बाबा भिकाला बाबा
शिक्षणासाठी रंधला गांधला शोषित पीडित असणाऱ्या महिला, हजारो वर्षापासून महिलांना शिक्षणाचा अधिकार त्या मनुस्मृती लिहिणाऱ्या भडव्याने नाकारला होता ना माय. हा, हे सनातनी जे बोलतात ना, सनातनी मनुस्मृतीला मानणारे भडवे, मनुस्मृतीला मानावे. मग तुमच्या माय बहिणी ज्या शाळा शिकत आहेत ना, ते काढून या शाळेतून. कारण तुमच्या मनुस्मृतीनं स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारच दिला नव्हता. म्हणून तुमच्या जे कॉलेजमध्ये स्त्रिया जे शिकत आहेत मुली, त्यांना आधी शाळेतून बाहेर काढा. कारण शिक्षणाचा अधिकार स्त्रियांना पहिली शाळा काढणारी माझी सावित्रीमाई आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि कायद्याने बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून माय मावल्यांना शिक्षणाचा अधिकार दिला. जर तुम्हाला मनुस्मृती प्रिय असेल, जातीवादी फडव्यांनो, तर जे बाहेर देशामध्ये तुमचे जे पोरं शिकत आहेत ना, त्यांना आधी इकडे बोलून घ्या. कारण सनातन आणि मनुस्मृतीमध्ये समुद्र उल्लंघन करणे हा देश हा अधर्म समजतात. म्हणून बाहेर देशामध्ये गेलेले पोरं तुमचे शिकायलेले ना, ते आधी बोलून घ्यायचे. अरे कुठं नंदा नाच करताय अजूनही. हा भारत तुम्हाला खऱ्या अर्थाने समतावादी बनवायचा असेल, प्रगती पथावर न्यायचा असेल, तर तुमच्या डोक्यातले मनोवादी विचाराचे किडे अगोदर फवारणी करून मारा. ही बाबासाहेबांच्या क्रांती विचाराची फवारणी. या एकदा नारा जोरात बोला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हात दोन्ही वर करून जय जयकार करा. असा आपला जय जयकार निळ्या आभाळाला भिडला पाहिजे. जोरात म्हणा. जे म्हणणार नाही, तोंडात किडे पडल्याशिवाय राहणार नाही का, माझा शाप फार लागतो बढिया. तर दोन्ही हात वर करू ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, सुभाष गुंडेकर कुठे? काय तुम्हाला वेगळं पत्र लिहावं लागते का इंग्रजी मध्ये? या वंदन गीत आहे की तुमचा आमचा दाता, तुमचा विधाता, तूच दाता, तूच माझी माऊली, तूच माझी माऊली, तूच माझा पिता, तूच माझी माऊली, तूच माझा पिता, तूच माझी माऊली, तूच माझा पिता. ऐका माझ्या बांधवांनो, माझ्या समाज बांधवांनो, वा मुन्नाबाई धन्यवाद. मुन्नाबाई वाटोरे, वा वा वा. आमच्या मुन्नाबाईचे मार्गदर्शक आणि आमचेही मार्गदर्शक. काय नाव म्हणजे? सावंत सर का? प्रबुधी सावंत साहेब कुठे? जय भीम सर, जय भीम. आभारी आहे. 100 रुपये दिले भाऊ, आभारी आहे. असले तर द्या, नसले तर मात्र शांततेने बसा. ज्यांनी पैसे दिले त्याचा आभारी आहे, ज्यांनी नाही दिले त्यांचा डबल आभारी आहे. कारण आपण मला शांततेचं सहकार्य देणं ही मला त्याची गरज आहे खास. एक एक शब्द हा क्रांतीचा लावा आहे. लावा लावा म्हणजे विस्तव आहे. हे इजू देऊ नका. हा इस्तो इजला म्हणतात ना काही काही बाया, काय इस्तो इजू दे तुला, मग त्याचा सत्यानाश जवळ आला. हा क्रांतीचा जो लावा रस आहे, याला विजू देऊ नका. हा भैयासाहेब गोरेकर हो आले, दिसले मला, आभारी आहे. 50 बालेरा की तुझं आमचा दाता,
श्रमाला तोड नाही श्रमाला तू गाळलेल्या घामाला भीमा किती कष्ट केले माझ्या भीमाने भीमाने तया साथ दिली माझ्या रमाने रमाने तूच माझा दाता तूच विधाता तूच पिता तूच विधाता कोण होता माहिती दुसरा अहो घरात देवाऱ्या पूजणाऱ्या मनसंध्या बायाला विचारायचं कोण आलं जाऊन पुन्हा पाहिलं मामा मारा कर ढोल समारा कर कोण पाहिलं रे बाबा हे 33 कोटी देवांची पैदास आमच्या इंडियात झाली फुल पॉवरचे देव मी टीकात्मक बोलत नाही जे सांगत आहे ते वास्तव मांडत आहे फुल पॉवरचे देव आणि एवढा पॉवर असूनही 33 कोटी असूनही इंग्रज भारतात घुसले 150 वर्ष राज्य केलं कुठे गेले ढगात फिरले देव ढगात वरीच्या आणि ढगात फिरणारे देव आपल्या बायका घेऊन जसे आता मोटरसायकलवर घेऊन जातात की नाही बायाला बायका तसे ते वरी फिरायचे वरी फिरणारे ढगातच फिरत राहिले एकही बाहेर देशात गेलं नाही कोणी चीनला गेलं नाही जॅमेला म्हणजे अमेरिकेला इकडे तिकडे जायला पाहिजे ना हा इथंच फिरत राहिले वरी फिरणारे मात्र माझे तथागत भगवान गौतम बुद्ध पैदल फिरले 45 वर्ष पैदल बिना चपलचे आणि सगळ्या जगामध्ये पोहोचवले पैदल जगात पोहोचवले वाजवा टाळ्या जोरात बुद्धाच्या तत्वज्ञानी हा तुम्ही असेच म्हणजे सक्रिय राहा मला वाटते का मी मडे जागायलो सक्रियता असली पाहिजे आपल्याला बाबासाहेबांच्या अंगात ज्याचे रक्त आहे ना बाबासाहेबांचं ज्याच्या अंगात रक्त आहे ते स्वस्त बसत नाही आणि जे स्वस्त बसत ते बाबाचं नसतं म्हणून आपल्यामध्ये सक्रियता असली पाहिजे नेहमी सक्रियता जसे देशाची सुरक्षा करणारे जे फौजी आहेत सैनिक आहेत डोळ्यात तेल घालून सजगता ठेवतात म्हणून आपला देश सुरक्षित आहे तशी बाबासाहेबांच्या सैनिकांनी नेहमी सजग असलं पाहिजे सक्रिय असलं पाहिजे कारण बाबा तूच माझी माऊली तूच माझा पिता तूच माझी कष्ट करून
मुनेश्वर बंदर, संत राजू कदम, आमचे सुभाषजी गुंडेकर, सुंदर अशी टीम आहे माझ्या कला संचाची. महाराष्ट्रातल्या तमाम नामवंत कलावंताला आमच्या सचिननं संगीत दिलेलं आहे. शब्दाकडे लक्ष असू द्या. माय मौल्यानं हिंदी समजते ना तुम्हाला, है ना? मोबाईल मधली हिंदी तर तुम्हाला खूप पाठवत असेल, काही प्रश्नच नाही. वीराने जमी पर, वीराने आणि वाळवंटामध्ये जिथे काही पिकतच नाही अशा रानात वीराने जमी पर बा भीमजी ने ये गुलाबों का बाग खिला दिया. सदियों से बिछड़े हुए भाई और बहनों को इस बुद्ध के द्वार मिला दिया. अरे इज्जत की रोटी तो क्या, जिनको 2 घुट पानी तक नहीं मिलता था, उन सब अच्युत दलितों को प्यारे भीमराज ने शेरनी का दूध पिला दिया. ज्याला पाणी मिळत नव्हतं अशा समाजाला वाघिणीचं दूध पाजलं ना माय बाबासाहेबांना. काय माहिती पहिल्याची मारी पाण्याने मेली तडफडून, कोणाला दया आली नाही. वामन दादानं लिहिलं ही मारीन म्हणायची सवर्णाच्या बाईला, लई नाही मागत वर्ग अन माझं उलस गार अगलई नाही मागत वर्ग आणि माझं उलस गार पाणी वार गमाय पाणी वार दारू पिणाऱ्या भडव्यानो नीट लक्ष द्या. धम्मचक्र परिवर्तन दिन आहे, काही गिटारा असे पिऊन आले, मला वाटते फुट्टा खाली सुरू व्हायला. मया कार्यक्रमात कधीच याच नाही दारू पिऊन. आणि मनवादी पिल्लावळीचा भडवाजत होता बसला असं दादी उठे इथून, तो काहीच काम नाही. सरळ सरळ पंचशिलेचं उल्लंघन. अबे पाणी मिळत नव्हतं तुझ्या पूर्वीच्या मायला, मोठं पैसे नासक्या पाण्यात घालायला आता बाबासाहेबांच्या पुण्यानं सगळं मिळालं ना. नीट वागायचं, नीट नीट. हा दुसरा बाबासाहेबाचा पैसा होणार नाही बे. गटारातल्या किड्यानो, त्या गटारातल्या किड्याला तरी सन्मान होता रे. काढलं ना त्या घाणीतून, हा दिलं ना वैभव. वागाना नीट. किती बोला, 36 केसेस घेतल्या ना मी अंगावर तुमच्यासाठी. खपला ना बाबासाहेब तुमच्यासाठी. मेली ना माझी रमाई टीव्ही ना तुमच्यासाठी. हा पैसे आले की तरीच काय नाही मायची दशा होती 56 पूर्वीची मारी. अगं लई नाही मागत भरग आणि माझं उलस गार ग. मला म्हणतील जुनच सांगायचं. आबे मला गोडी नाही जुनं सांगायची. मग तुम्हा बाप म्हणते ना बाबासाहेब, जे लोक इतिहास विसरतात ते लोक नवा इतिहास घडवीत नाही. इतिहास माहित पाहिजे आपल्याला. घडवायचा असेल इतिहास नवा तर म्हणून ती माय माई म्हणायची. ती लई नाही मागत भरग. वामन दादा लिहितात, वामन दादा. आणि माझं उलस गार ग पाणी वार ग माय पाणी वार.